वा. विभावरीची तुमच्या डोळ्यात पाणी? काही नाही, डोळ्यात वारा झोंबला असं. विभावरीची मला असं का वाटतं तुमच्या मनात लय मोठं दुःख आहे काहीतरी. काय दुःख असेल तर ते सांगा. माणसाने दुःखाचं मनात नाही ठेवलं पाहिजे, ओझं वाढत जातं. सांगा, व्यक्त व्हा. कोण इथं दुसरं? एक मी, एक तुम्ही, तिसरा निसर्ग. मी कुणाला सांगणार नाही, निसर्गही कुणाला सांगणार नाही. बोला, व्यक्त व्हा. असे बाबा आणि दादा, त्यांना मी ओझं असल्यासारखे का वागतात हो? मला या सगळ्याचा खूप त्रास होतो. विभावरची आपण त्रास नाही करून घ्यायचा. समोरच्या माणसांना आपल्याबरोबर कसं वागायचं हे आपण नाही ठरवू शकत. हा, एवढं करू शकतो की समोरचा माणूस आपल्याला काहीही बोलला, कसंही बोलला, तर आपण त्याचा त्रास करून घ्यायचा का नाही घ्यायचा हे ठरवू शकतो. किती सोपं आहे ना, त्रास करून घ्यायचा नाही घ्यायचा. नका त्रास करून घेऊ. समोर बघा, इतका भारी निसर्ग आहे, हातात गरम गरम मका आहे. मग का हा फालतू विचार करता तुम्ही? विषय सोडून द्या. इतका भारी निसर्ग आहे, तो डोळ्यात साठवून ठेवा. कोण होतं? ते गिराईक, डिलिव्हरी द्यायची ना ब्लाऊजची, ते तुम्ही घ्या. तुम्हाला सांगतो विभावरीजी, मला असं एकटं वाटलं ना, मी इथे येऊन बसतो, निसर्गाशी बोलतो. निसर्ग मला काहीतरी सांगतो, मी त्याला काहीतरी सांगतो. तो साठवून घेतो, बरं वाटतं. निसर्ग खूप मोठा आहे हो, बरंच शिकवतो आपल्याला.